हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कटोरी ब्लाऊजचा पुढचा पार्ट कसा स्टिच करायचा ते आणि क्रॉसपट्टी फिनिशिंगमध्ये कसं रेडी करायचं ते. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हुक आणि आयपट्टी कसं लावायचं ते. व्हिडिओमध्ये इथंपर्यंत स्टिचिंग आपण बघितलेलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथं आयपट्टी आणि हुकपट्टी कसं लावायचं ते आज आपण बघणार आहोत. इथं मी हुकपट्टीसाठी मी इथं 1.5 इंचाचं पट्टी कट करून घेतलेला आहे. 1.5 किंवा 2 इंचाचंही घेऊ शकता. हे बघा अशा पद्धतीने तर कट करून घेतलेलं. हुकपट्टी ही आपल्या म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला येतो आणि इथं मशीनवर ठेवलं अशा पद्धतीने जर बघितलं तर डाव्या बाजूला आपण इथं हुकपट्टी लावून घेणार आहे. इथं हा ब्लाऊजचा पार्ट सरळ ठेवलेला आहे, त्याच्यावरती ही पट्टी ठेवायची आहे. आणि आता आपल्याला 1/2 इंचाचं म्हणजेच मशीनचं एक दाब एवढं अंतर सोडून इथं आपल्याला टिप मारून घ्यायचा आहे. आणि खालचा आपण क्रॉसपट्टी फिनिशिंगमध्ये तयार केलेला आहे, त्यासाठी इथं एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आणि थोडंसं फोल्डिंगसाठी ठेवायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून इथं टिप टाकून घ्यायचा आहे. आणि इथं टिप टाकताना एंडिंगला टिप लॉक करून घ्यायचा आहे, जेणेकरून टिप उसवू नये यासाठी. हे बघा अशा पद्धतीने मी इथं ही पट्टी जॉईन करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ही पट्टी फोल्ड करायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं मार्जिन होतं शिलाई मारलेलं ते अस्तरच्या साईडने फोल्ड करायचं आहे. आणि अस्तरवरती अशा पद्धतीने इथं दाबटीप देऊन घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने मी इथे दाबटीप देऊन घेतलेलं आहे आणि एंडिंगला लॉक करायचं आहे. आता आपल्याला ही पट्टी अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचं आहे. हे बघा व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने तर पट्टी डबल फोल्ड करायची आहे. आणि आता आपल्याला वरच्या बाजूने दाबटीप घ्यायची आहे. आणि दाबटीप देताना हुकपट्टीच्या आपण पट्टी जिथं लावलं होतं ते एकदम कडेला असं दाबटीप देऊन घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने मी इथं दाबटीप देऊन घेत आहे. अशा पद्धतीने मी इथं वरती दाबटीप देऊन घेत आहे. तुम्हाला जर याचा कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी आधीच कटिंगचा व्हिडिओ आणि याचं कटोरी कसं वाढवायचं, स्लीव्ज कसं कट करायचं ते याचे सर्व व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेले आहेत, तर तुम्ही नक्की बघा. मी एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथं दाबटीप देऊन झालेला आहे. आणि आता आपण जे डबल फोल्ड केलं होतं पट्टी, त्या पट्टीवर एक आपल्याला टिप मारून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर वरच्या बाजूनेही टिप मारू शकता किंवा आतल्या बाजूनेही मारू शकता. इथं मी आतल्या बाजूने टिप टाकून घेत आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की इथं काय वरती आपण पट्टी लावणार आहोत अजून, पण खालच्या बाजूला हे कंपल्सरी लॉक करून घ्यायचं आहे शिलाई, कारण आपण इथं क्रॉसपट्टी फिनिशिंगमध्ये तयार केलेला आहे. आता आपण इथं खाली काहीच करणार नाही आहोत. अशा पद्धतीने इथं आपलं हुकपट्टी लावून झालेलं आहे. आता आपल्याला आयपट्टी बनवायचं आहे, त्यासाठी मी इथे 3 इंचाचं पट्टी कट करून घेतलेलं आहे. हे बघा आता आपल्याला ही आयपट्टी लावून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं मी पट्टी खालच्या साईडने थोडंसं अर्धा इंच इतकं फोल्ड केलेलं आहे अशा पद्धतीने. आणि तो फोल्ड आहे तो बाहेरच्या साईडनं ठेवायचा आहे. आणि आता आपल्याला वरचा जो पार्ट आहे तो सरळ ठेवायचा आहे. ती पट्टीचा जो फोल्ड आहे तो खालच्या बाजूने झाला पाहिजे अशा पद्धतीने. इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने घेऊन आपल्याला 1/2 इंच इतकं मार्जिन ठेवून आपल्याला टिप टाकून घ्यायचं आहे. आणि स्टार्टिंगला आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे शिलाई. आता आपल्याला ही पट्टी अशा पद्धतीने ओपन करायचं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, हे फोल्ड असं आतल्या बाजूनं आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ठेवून टिप टाकून घ्यायचं आहे पट्टीला. आता आपल्याला पट्टी थोडीशी फोल्ड करायची आहे अशा पद्धतीने. आणि आपण डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि आपण पहिल्यांदा जे टिप टाकलं होतं 1/2 इंच सोडून, बरोबर त्या टिपवर आपल्याला पट्टी फोल्ड करून ठेवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल अशा पद्धतीने ते टिप टाकून घ्यायचं आहे. हे बघा इथं आपण जो
पहिल्यांदा टिप टाकलं होतं 5 इंचाचं मार्जिन सोडून पट्टी जॉईन करताना, त्याबरोबर त्या शिलाईवरच आपली शिलाई येईल अशा पद्धतीने आपल्याला पट्टी ठेवून त्याच्यावरती टिप टाकून घ्यायचं आहे. हे बघा, इथं मी मशीनवर हुक आय बनवणार नाही, इथं हातावर मी आय बनवणार आहे. त्यासाठी मी इथं अशा पद्धतीने पट्टी फोल्ड करून घेतले, अशा पद्धतीने पट्टी लावून घेतलेलं आहे. आणि आता त्या शिलाईच्या बाजूला 5 इंच मार्जिन सोडून मी अजून एक टिप टाकून घेत आहे, जेणेकरून आपल्याला त्या 2 शिलाईच्या मध्ये आय करता येईल यासाठी. हे बघा, अशा पद्धतीने आपलं आय पट्टी ही लावून झालेलं आहे. अशा पद्धतीने आपलं हुक पट्टी आणि आय पट्टी दोन्ही लावून झालेलं आहे. इथं मी हुक पट्टी आणि आय पट्टी एकावर एक ठेवून बघते की कुठे कमी जास्त आहे का. ते कमी जास्त कुठे असेल तर ते कट करून, जास्तीचं कट करून सेम करून घ्यायचं आहे आपल्याला. इथं हुक पट्टी थोडीशी जास्त होती तर मी इथं कट करून अशा पद्धतीने सेम करून घेत आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी इथं चेक करून घेत आहे की पट्टी कुठे कमी जास्त आहे का. ते कमी जास्त असेल तर आताच कट करून आपल्याला सेम करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण गळ्याचं फिनिशिंग केल्यानंतर आपल्याला पट्टी नंतर कमी जास्त होऊ नये यासाठी. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे असेल ते कट करून घ्यायचं आहे. इथं मी परत एकावर एक ठेवून बघते की आपलं दोन्ही पट्टी सेम आलेलं आहे की नाही ते. हे बघा, अशा पद्धतीने चेक करूनच घ्यायचं आहे आपल्याला. आता मी तुम्हाला जवळून दाखवते की कशा पद्धतीने आपलं पट्टी ही रेडी झालेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. हे बघा, आता मी तुम्हाला जवळून याचं लुक दाखवते कशा पद्धतीने आपल्या पट्टी फिनिशिंगमध्ये रेडी झालेल्या आहेत. मला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, अशा पद्धतीने आपलं पुढचा पार्ट हा एकदम फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे आणि पट्टी एकदम दोन्ही सेम झालेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला कमी जास्त असेल तर कट करून सेम करून घ्यायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार.